मराठीचा पॅट पेपर, मराठीचा पॅट पेपर, मराठीचा पॅट पेपर. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा जो 11 एप्रिलला होणार आहे पॅटचा पेपर, जो जसा तसा पेपर म्हणजे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच प्रकारचे प्रश्न, तोच प्रकारचा पॅटर्न, सगळं काही सेम भेटणार आहे. बघा मी इथे दिले 2026-27चा हा पॅटर्न आहे. अशाच प्रकारचा पेपरमध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे. तर चला बघूया कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. बघा, हा आहे पेपर 2026-27चा पॅटर्नचा. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 10 येतो. प्रत्येक आपण जास्त गुणांसाठी, कमी गुणांसाठी असे प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 10 आहे 4 गुणांसाठी. तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जाईल, त्याच्या बातमीचं शीर्षक दिलं जाईल. तीच बातमी तुम्हाला काय करायची आहे की जशी तशी पेपरमध्ये लिहायची आहे. बघा, आता मी इथं तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. पेपरमध्ये लिहिण्यासाठी उत्तर असं दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. पेपरमध्ये लिहायचं आहे तुम्हाला, ऊसतोडणी मजुरांच्या मुलांची शाळेत वाजागाचा प्रवेश, ही प्रकारची तुम्हाला बातमी 4 ते 6 ओळींमध्ये इथं सांगितलेली आहे. अशा प्रकारचं शीर्षक देऊन तुम्हाला बातमी जशी तशी पेपरमध्ये लिहायची आहे. सांगली येथील ज्ञान मंदिर प्रवेशाला ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना प्रवेशोत्सव सादर करण्यात आला. या मुलांना शिक्षणात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक चळवळ राबवली गेली. अशाच प्रकारचं तुम्हाला अंडरलाईन करून तुम्ही लिहू शकता. जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न होईल. आता बघा, 4 गुणांसाठी डबल एक प्रश्न विचारला जातो. तो आहे तुमचा प्रश्न क्रमांक 9. ठीक आहे. आता त्यामध्ये काय दिलं आहे, तुम्हाला संवाद साधावा लागतो. संवाद. ठीक आहे. एखादा शिक्षकांशी संवाद येईल तुमचा, एखादा मॅडमशी संवाद येईल, कोणत्याही प्रकारे संवाद सांगितला. इफ तुम्हाला संवाद झाला नसेल तरी तुम्हाला संवाद दाखवायचा आहे की तुमचा संवाद झालेला आहे. ठीक आहे. पर्यावरणाचे महत्त्व याविषयी तुम्हाला संवाद साधण्यास सांगितलं आहे. 2-3 वाक्य मी सांगतो. सर, पर्यावरणाचे महत्त्व काय आहे? शिक्षक म्हणतात पर्यावरण आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी, अन्न देते. जसे तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या शिक्षकाला. ठीक आहे. हा पण 4 मार्काच्या गुणांसाठी येतो. त्यानंतर 4 गुणांसाठी समोरचा प्रश्न येतो. 4 गुणांसाठी खाली एक गद्य भाग दिला जाईल, जशी कविता दिली जाईल. तुम्हाला काही पॅराग्राफ दिला जाईल, त्यावरचा स्वतःची तुम्हाला थोडीशी इन शॉर्ट मध्ये कविता तयार करावी लागते. ठीक आहे. तसे मी इथं तुम्हाला लिहून दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 पण तुमचा 4 मार्कासाठीच होता. प्रश्न क्रमांक 7 पण तुमचा 4 मार्कासाठीच असणार आहे. खालील कवितापासून प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. वरील कवितेचा भावार्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. तसेच वरील कवितेचा विषय लिहून कवितेचे नाव लिहायचे आहे आणि एक कवितेतील यमकयुक्त जोडी लावायची आहे तुम्हाला. तर बघा, 8 ते 10 ओळींमध्ये अशाच प्रकारचं तुम्हाला काय करायचं आहे की भावार्थ याचा स्पष्ट करायचा आहे. खूप छान प्रकारे उत्तर लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अंडरलाईन करून लिहायचं, जास्तीत जास्त मार्क मिळण्याचा प्रयत्न होईल. बघा, मी इथं दिलेलं आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न येतो 3 गुणांसाठी. 4 गुणांनंतर तुमचा प्रश्न येतो 3 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 5 असतो 3 गुणांसाठी. 5 आणि 6 प्रश्न तुम्हाला 3-3 गुणांसाठी विचारला जातो आणि त्यानंतरचे 3 प्रश्न असतात तुम्हाला 2, 1 आणि 3, तो आपल्याला 2 गुणांसाठी, 1 ते 1 गुणांसाठी विचारला जातो. आता हा विचारला, तुम्हाला एक चित्र दिले, त्या चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला 5-6 वाक्य त्यावर ते लिहायचे आहे. चित्रामध्ये बघा, ट्रॅफिक लाईट लागलेला आहे, गर्दी थांबलेली आहे, प्रत्येक जण सिग्नलकडे बघत आहे आणि सगळ्यांनी आपल्या गाडीचा गिअर स्टॉप केलेला आहे. अशाच प्रकारचे तुम्हाला काही एक्सप्लेनेशन करायचं आहे आणि तुम्हाला लिहायचं आहे. समोर जाऊया. आता प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, 3 गुणांसाठी. मी बोललो होतो तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट दिले आहे, त्याचे तुम्हाला ओळखून त्याचा उपयोग लिहायचा आहे. तसं मी मागच्या याच्यामध्ये पण सांगितलं, दूरदर्शन दिलं आहे, टीव्ही दिला आहे, याचा तुम्हाला उपयोग पण लिहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्याचा प्रयत्न होईल. बघा, 4 इन्स्ट्रुमेंट दिले आहे. 4 मार्कासाठी प्रश्न, 3 मार्कासाठी प्रश्न आहे. तुम्हाला 4 इन्स्ट्रुमेंट दिले आहे. त्यानंतर तुमचा येतो प्रश्न क्रमांक 1, तोंडी चाचणी येते तुमची. 2 गुणांसाठी विचारला जाते तुम्हाला. खालील काही ओळी दिली आहे, झाडे लावा झाडे जगवा, याचा तुम्हाला भावार्थ एक्सप्लेन करायचा आहे. बघा, एक्सप्लेन केलेला आहे इथं मी. खूप छान प्रकारे तुम्हाला आन्सर पण दिलेला आहे. सो तुम्ही याचा आधार घेऊन खूप जास्तीत जास्त मार्क मिळू शकता. ॲज इट इज मी जसा जसा पेपर देण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही पेपरमध्ये कसे लिहिता. ठीक आहे. आता बघा, लेखी चाचणी विचारली जाते तुम्हाला, 2 गुणांसाठी विचारले जाते. हा उतारा तुम्हाला नीट वाचायचा आहे आणि त्यानंतर कृती करायची आहे. आता बघा, उतारात कोणकोणते हे आलेले आहे, उताराचे आलेले कलेचे नाव लिहायचे. कोणत्या कलेचे? आता मूर्ती बनवण्याची कला हे उतारामध्ये आलेली आहे, त्याचं तुम्ही नाव लिहिलं. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला, युरिया ग्रीक शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारला आहे. युरिया ग्रीक शब्दाला मला सापडले, मला शोध लागला, आय फाउंड इट असा होतो. उतार्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. नवीन शोध आणि त्यातून मिळणारा आनंद. ठीक आहे. आता ई विचारलाय, तुला कोणकोणत्या गोष्टीचा आनंद होतो? मला नवीन काहीतरी शिकल्यावर आनंद होतो, मला यश मिळाल्यावर आनंद होतो, मित्रासोबत खेळल्यावर आनंद होतो, इतरांना मदत केल्यावर आनंद होतो. ज्या ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी इन शॉर्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन करून लिहायचं आहे. आता बघा, नवीन प्रश्न विचारलेला आहे ई मध्ये, ज्या प्रसंगी तुला खूप आनंद झाला असेल अशी एक घटना 4 ते 6 वाक्यांत तुम्हाला लिहायची आहे.
इफ तुमच्या जीवनामध्ये काही घडलं असेल की ज्या गोष्टीपासून तुला खूप जास्त आनंद झाला असेल, अशाच प्रकारची तुला गोष्ट लिहायची. जसे की मी लिहिली, एकदा मी शाळेतील स्पर्धेत भाग घेतला होता. मी खूप मेहनत घेऊन तयारी केली होती. त्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला. माझे नाव घेतल्यावर मला खूप आनंद झाला. माझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी माझे कौतुक केले. तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. अशाच प्रकारचं ब्रीफ एक्सप्लेनेशन तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी 2 गुण यामध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसा जसा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे, तर आजसाठी इथंच थांबूया. भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आता थांबूया इथं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.